हाय हाय मी नेहा, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नागपंचमीचं विशेष ना आम्ही नाही का कानुले आणि गव्हाची खीर बनवतो. माझ्या माहेरी तसं बनवतं, मी तसंच बनवलं होतं. त्यासाठी मस्त ना गहू कांडून वगैरे घेतलेले होते, पहिल्याच दिवशी कांडून वगैरे घेतलेले होते मस्त. आणि ते कुकरमध्ये लावून दिले, मस्त 2-3 शिट्ट्या होऊ दिल्या गव्हाच्या. ते थंड व्हायला की ना मी इकडं पुरींसारखं पीठ मळून घ्यायचं गव्हाचं. त्यासाठी मस्त 2 वाट्या गहूचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून मस्त मिक्स करून आणि मस्त मऊसूट असं पीठ मळून घ्यायचं, छान असं थोडं थोडं पाणी टाकून. छान असं मऊ झाल्यानंतर तेल लावून मस्त मळून ठेवायचं. त्यानंतर लगेच आपण इकडं नाही का ते मळून ठेवल्यानंतर भिजलेलं पीठ आपण इकडं खिरीचं मटेरियल खीर करून घ्यायची गव्हाची. त्यासाठी काजू बदाम आणि ते मस्त तेलामध्ये हे करून घेतले. मी तुपाची नव्हती, तेलाची केली होती, बडीशेप वगैरे टाकली होती. आणि छान असं मस्त ते थोडं उकळी आल्यानंतर मी गूळ टाकला होता त्याच्यामध्ये, साखर न टाकता गूळ टाकला होता, चवीनुसार मीठ टाकलं होतं खिरीमध्ये सुद्धा. आणि तो खूप मस्त उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर थंड दूध टाकावं लागतं खिरीसाठी, कारण की गुळाची आहे आपली त्यामुळं. आणि त्यानंतर मी अशा एकदम पातळ पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्यांची मस्त 4 फोल्ड करायची, म्हणजे अशी फोल्ड करून मग ठेवायची चौकोनी आणि तेल लावून आणि मग करायची आणि एकदम पातळ अशी लाटायची. खूप छान शिजते म्हणजे ती. मग अशा पद्धतीने मी लगेच वाफवायला मी कढईत ठेवून दिलं. त्यानंतर खिरीमध्ये दूध वगैरे खूप मस्त स्वयंपाक झाला होता. तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटू.